नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबा आता रजनीला सांगत असतात की मला आत्ताच बोलावे लागेल, कारण कला आणि अद्वैत यामध्ये जे काही सुरू आहे तर नक्की आता जो काही शाप आपल्याला आहे त्या शापामुळेच हे सर्व काही होते। तेव्हा मात्र आता रजनी म्हणते की हे बघा आबा, तुम्ही आत्ता हे सगळं काही बोलू नका। आबांना खूप असं भयंकर टेन्शन येते की नक्की काय होईल पुढे या दोघांचं। तेव्हा आता नैना आणि राहुल मात्र आबांचं जे काही बोलणं आहे आणि रजनी हे सगळं काही दरवाजात चोरून ऐकण्याचा प्रयत्न करतात। रजनी म्हणते की प्लीज आबा शांत व्हा बरं, आता काही म्हणू नका। आबा ऐकायला तयार नसतात। आबा म्हणतात की मला आत्ताच बोलावं लागेल आणि जर मी नाही बोललो तर मला खूप असा त्रास होईल। त्यावर आता रजनी विचारते की आबा हो, कसली भीती वाटते तुम्हाला? तर आबा म्हणतात की चांदेकरांच्या कडील कोणाचाही संसार नाही टिकू शकणार असा शाप आपल्याला आहे। तर ते ऐकून आता रजनीला सुद्धा मोठा धक्का बसतो। तेव्हा हे बघ ना, आबा म्हणतात की अगं अद्वैतच्या डोक्यामध्ये सुद्धा काही वेगळंच भलतंच सुरू आहे। त्यामुळे हे बघ रजनी हे बघ ना, अंबाबाई काहीतरी असे विचित्र संकेत देते आणि त्यामुळे जीवाला खरंच घोर लागतोय ग। त्यामुळे नाही काही जरी झाले तर या दोघांचा संसार मोडण्या अगोदर एकदा तरी मला त्यांच्याशी बोलावंच लागेल। त्यामुळे काही जरी झाले तर अद्वैत आणि कला यांचा संसार टिकायलाच हवा आणि हा शाप मोडायला हवा, कारण त्यांच्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त व्हायला नको। आबांना एक प्रकारचे आता खूप असे टेन्शन येते। तेव्हा आता आबा अंबाबाई करून हात जोडतात आणि खूप असे रडत असतात की देवी आता तूच काहीतरी कर, अंबाबाई तूच आता माझ्या अद्वैत आणि कलाचा संसार वाचू शकते। म्हणून आता ते अंबाबाईचा धावा करतात। त्यानंतर आता जेव्हा हे नैना आणि राहुल ऐकतात तर लगेच नैना राहुलला म्हणते की चल, आपल्या हातामध्ये तर मसाला लागलेलाच आहे आणि त्याला जरा आपण झणझणीत असा तडका देऊयात। मला एक छान अशी रेसिपी माहिती आहे की त्याचं काय करायचे ते, त्यामुळे चल, कारण नैना तर यातच पटाईत असते आणि लगेच राहुलला घेऊन ती जाते। त्यानंतर आता इकडे रूम मध्ये अद्वैत हा फोनवर लॅपटॉपवर काहीतरी काम करत फोनवर बोलत असतो आणि कला मात्र आपले डिझाईन काढण्यामध्ये अगदी व्यस्त असते। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुम्ही मला काही डिझाईनचे सॅम्पल पाठवा, मग आमच्या डिझायनरला तसे सॅम्पल दाखवून मी तुम्हाला डिझाईन बनवून देऊ शकतो। तेव्हा मात्र आता तिचं डिझाईनचं काहीतरी असं परफेक्ट होत नाही। ती थोडीशी वैतागलेली असते आणि डिझाईनचा तो कागद फाडते आणि त्याचा असा पुठ्ठा करून ती आता अद्वैतच्या अंगावर तिकडे फेकते। अद्वैताला इतका राग येतो। अद्वैत म्हणतो की काय ग, हे काय सुरू आहे तुझं? आणि हे असं करून इतकं टेन्शनमध्ये 6च्या आत काम पूर्ण होणार आहे का तुझं? तेव्हा आता कला म्हणते मी प्रयत्न करते। तर अद्वैत म्हणतो की काय प्रयत्न, कसले प्रयत्न? अगं आपलं ठरलेल्याप्रमाणे वेळेच्या आत आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे, मग त्यात प्रयत्न कुठून आला? आणि डेडलाईन साठी जेव्हा आपण काम करत असतो तर ते अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काही रिव्हर्स असे प्लॅन करावे लागतात। अगोदर ड्राफ्ट्स बनावा लागतो आणि मग काही जे काम होतं ते अगदी परफेक्ट होतं। आणि तुझं तर काय चाललं हे तुला माहिती आहे का? कारण आत्ता मला फळ खायचं आहे म्हणून आत्ताच मी झाड लावते म्हणून। त्यावर आता कला म्हणते की अरे जा, फळाची कधी अपेक्षा करायची नसते, आपण फक्त आपलं काम करत राहायचं, प्रयत्न करत राहायचे आणि फळाची अपेक्षा न करता हे काम केलं तर आपल्याला त्याचं जास्तच फळ अगदी मिळतं, अगदी अपेक्षा बाहेर। त्यामुळे चांदेकर आता जे काही बडबड करतो ना ते तोंड बंद ठेव, मला काम करून दे। आणि जर तू तुझं तोंड बंद ठेवलं तरच मी 6 वाजण्याच्या आत 1 मिनिट अगोदर तुला डिझाईन देऊ शकते। म्हणून कला आता ही डिझाईन काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते आणि अद्वैत आता घड्याळात पाहतो, तो पूर्णपणे आता वैतागून गेलेला असतो। तेव्हा कला ही तिचं जे काही बोललेली असते की 6 वाजण्याच्या 1 मिनिट अगोदर जे डिझाईन्स आहे ती देणार असते, तर लगेच अद्वैतच्या हातामध्ये डिझाईनचे कागद देते आणि हे बघ, मी तुला बोलले होते की 6 वाजण्याच्या 1 मिनिट अगोदर डिझाईन्स देते म्हणून। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आणि चल आता मीटिंग सुरू करू, तिकडून इकडे येण्यासाठी 10 मिनिट लावू नकोस। तेव्हा कला म्हणते की हो आलेच आणि कला उड्या मारतच येते आणि अद्वैत शेजारी ते सोप्यावर बसते। तर अद्वैत लॅपटॉप हा चालू करतो आणि परत कलाकडे बघून तो कलाला रागवतो की तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही, नेमकं तुझं काय चाललं हे? तेव्हा आता लगेच कला ही हसते। तर लगेच आता अद्वैत लॅपटॉप उघडतो आणि जे काही सर तिकडून आता लॅपटॉपवर ऑनलाईन मीटिंग असते त्यावर लगेच अद्वैत म्हणतो की हॅलो सर, जे काही कलाने डिझाईन्स बनवलेले आहे तर ते डिझाईन्स तो आता दाखवत असतो आणि त्यानंतर म्हणतो की थँक्यू सो सर। तेव्हा आता कलाला इतका आनंद होतो, कला ही आता चांदेकरला त्याचा हात धरते आणि हातामध्ये टाळी देते। यस,
यस अरे चांदेकर आपण करून दाखवलं म्हणून तिला इतका आनंद होतो। त्यावरती आता अद्वैत म्हणतो की हो अकाउंटचं सर्व काही फायनल झालं आणि बजेट लॉन्च डेट सुद्धा ठरलेली आहे आणि त्यामुळे आता अद्वैत सुद्धा इतका खुश होतो आणि कला सुद्धा खूप खुश असते। तेव्हा आता लगेच ती आता जो काही फळ्यावर लिहायचं असतं तर समांतावर लिहिते की आता ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करायला आवडतं असं आता त्या समांता पुढे लिहिते। तर अद्वैत लगेच उठतो, अद्वैत कलाजवळ जातो, अगं लगेच म्हणतो की अगं हे बघ मी कोणतंही काम अगदी परफेक्ट करत असतो आणि तू प्रत्येक कामामध्ये गोंधळ तर घालूनच ठेवते, क्रिओस क्रिएट करते आणि तो तुझा पसारा बघ। तेव्हा आता डिझाईनचे सर्व काही कागद बेडवर असे इकडे तिकडे पसरलेलं असते आणि आता अद्वैत बोर्ड करून कलाला ते सर्व दाखवतो की काय पसारा करून ठेवला आणि ऐनवेळी सगळी काम तू करते, सगळ्यांना पॅनिक करते। तेव्हा अद्वैत तिच्या हातातील पेन हिसकावून घेतो आणि भिन्नता नावापुढे खरे ही कायम गोंधळ घालून ठेवत असते असं लिहितो आणि आता कला पाहतच असते। तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ आणि माझ्याकडे आजची अख्खी रात्र आहे, माझा कॉलम बघ, मी पूर्णपणे तुला भरून दाखवेल। त्यावरती आता कला म्हणते की हो मी सुद्धा काही बघत नाही बसणार, मी सुद्धा माझी बाजू पूर्ण भरून दाखवते की नाही बघतच राहा। त्यानंतर आता इकडे राहुल आणि नैना यांनी जे काही ऐकलेलं असतं तर लगेच रोहिणीला सांगायला येते की मॉम इन लॉ अहो एक खुश खबर। तेव्हा आता रोहिणी मात्र वैतागून म्हणते की हे तुझा जो काही उत्साह आहे ना तू जरा बाजूला ठेव आणि सांग की नक्की काय झालं ते। त्यावर आता नैना खुशून म्हणते की अहो मॉम इन लॉ बातमीच तशी आहे, कारण आताच आबा हे रजनी मामीला सांगत होते आणि ते मी राहुलने ऐकलं, कारण आबा असं म्हणाले की चांदेकरांच्या कडील कोणताही संसार पूर्ण नाही होऊ शकत, असा चांदेकरांना शाप आहे आणि त्यांना आता कला आणि अद्वैत यांची चिंता वाटते, कारण तो शाप या दोघांवर उलटू नाही म्हणून। त्यावर आता लगेच रोहिणी म्हणते की अरे वा चांदेकरांना शाप आहे आणि तो थोरल्यांना लागणार नाही असं कसं होऊ शकतं बरं, आणि आता हा शाप रस्ता जरी बदलणार असेल ना तरी सुद्धा मी त्या दोघांकडे तो आणून सोडेल आणि त्यासाठी अद्वैत आणि कला तुम्ही तयारच राहा आणि अद्वैत कला या शापामध्ये मी तुम्हाला नाही अडवलं तर मी नावाची रोहिणी नाही। म्हणजे आता रोहिणीने सुद्धा पूर्णपणे नैना आणि राहुलची मदत करत ठरवलेलं असतं की आता अद्वैत आणि कला या दोघांचा संसार मोडायचा म्हणून। त्यानंतर आता इकडे अद्वैत हा समोर बसलेला असतो हॉलमध्ये, तो विचार करत असतो। कला आणि रजनी तर किचनमध्ये असतात, तर कलाचं सारखं लक्ष आता अद्वैतकडे असतं आणि रजनी आता या दोघांकडे पाहते की अद्वैत काहीतरी विचारत आहे। तर अद्वैत विचार करत असतो की जर आता हे जे काही आहे ना ते लवकरात लवकर जर आम्ही केलं तरच नात्यामधील डत आम्हाला कळेल आणि एकदा नात्यामधील डत आहे तर ती आम्हाला कळली तरच पुढे जाण्यामध्ये आम्हाला विचार करावा लागेल, नाहीतर आम्हाला डिव्होर्स घ्यावा लागेल, म्हणजे एकमेकांपासून वेगळं व्हावे लागेल। आणि तेवढ्यात कलाचं लक्ष आता पूर्णपणे अद्वैतकडे असतं। तेव्हा रजनी आता कलाला म्हणते की कला अगं गॅस बारीक कर, तरी सुद्धा आता कलाचं लक्ष नसतं। तर रजनी इकडे तिकडे पाहते आणि परत कलाला म्हणते की कला अगं गॅस बारीक कर। तेव्हा कलाचं काही कामामध्ये लक्ष नसतं आणि ती आता फोडणीला टाकते, परंतु रजनी म्हणते की अगं लक्ष कुठे आहे कला, तू काय करतेस? तर अद्वैत म्हणतो की आई जसं म्हणाली तर लवकरात लवकर आम्हाला आमच्या नात्यातील लवकरात लवकर हे सगळं काही शोधून काढावंच लागेल आणि तरच मात्र आमचं रिलेशन जज करू शकेल। हे जे काही करायचे आहे ते लवकरात लवकर करायला हवे आणि जास्त वेळ रेंगाळत जर हे ठेवलं तर कोणत्याही आता आम्ही ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकत। त्यासाठी जे काही करायचं आहे ते लगेच आत्ताच निर्णय घ्यावा लागेल। तेव्हा आता रजनी लगेच अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला विचारते की काय रे अद्वैत तू बरा आहे का, कारण तुझ्या चेहऱ्यावरती काळजी दिसली म्हणून विचारलं। तर अद्वैत म्हणतो की नाही काकी तसं काही नाही, डोक्यामध्ये सतत कामाचा विचार सुरू असतो। तर रजनी म्हणते की हो का, आणि बरं तसं असेल तर ठीक आहे, कामाचा विचार जर तू करत असेल। आणि तेवढ्यात आता रजनी बाजूला जाते तर कलाही त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि घे असं म्हणते। अद्वैत म्हणतो की मी तुला मागितले होते का, तर कला म्हणते की अरे नाही, पण चांदेकर अरे तुझ्या चेहऱ्यावरून पूर्णपणे दिसतोय की नक्की तू कसला तरी विचारात आहे म्हणून, तुझ्या चेहऱ्यावरची काळजी सर्वांना समजते आणि चांदेकर प्लीज असं काही करू नको, तुझ्या हे असल्या चेहऱ्यामुळे घरामध्ये खरंच सर्वांना खूप त्रास होतोय, सर्वजण आता काळजीत पडलेले आहेत, तू प्लीज असं करू नको। तेव्हा अद्वैत लगेच रागाने म्हणतो की हे बघ या घरामध्ये मी माझ्या जन्मापासून राहतो, मग या घरामध्ये कसं वागायचं कसं राहायचं हे तू मला शिकवायची काही गरज नाही। यावर आता कलाला सुद्धा हे ऐकून राग येतो। कला म्हणते की हेच तू नेहमी करत असतो। तेव्हा आता कला सुद्धा आतमध्ये निघून जाते, कारण तिला सुद्धा थोडासा राग येतो। त्यानंतर आता इकडे रोहिणीने मात्र ज्या काही कलाच्या घाणेरड्या सवयी आहे तर त्या नैनाला आठवायला सांगितलेल्या असतात। आतापर्यंत एकही सवय आता नैना
नैनाला काही आठवत नाही, कारण कलामध्ये असं घाणेरड्या सवय काही नसतातच. तेव्हा आता रोहिणी म्हणते की इतक्या वर्षापासून तू तिच्यासोबत राहते, मग एकतरी अशी काहीतरी तिची घाणेरडी सवय तर असेल ना. आणि तुझी ती बहीण काही आदर्श पुतळा नाही हे तुला चांगलंच ठाऊक आहे. जरा डोकं लाव आणि हो तुझ्या नवऱ्यासारखं नको वागूस. त्यावर आता नैना म्हणते की मॉमीला अहो अगदी असं नाही, परंतु कलाला मात्र तिचा मोठेपणा दाखवण्यासाठी खूप असं आवडतो. म्हणजे सगळं काही मीच करणार, नको त्या गोष्टीमध्ये तिला असं नाक खुपसायला तर खूप आवडतं. तिला मोठ्याने बोलायला सुद्धा आवडतं. आणि तेवढ्यात नैनाच्या डोक्यामध्ये एक अशी काहीतरी गोष्ट येते आणि ती लगेच चेहरा खुलून म्हणते की मॉमीला आपण त्या गोष्टीचा उपयोग करून घेऊ शकतो. कला ही नेहमी खूप मोठमोठ्याने फोनवर बोलत असते. तर रोहिणी म्हणते की बरं चालतंय, मग तू एक काम कर, सगळ्यांसमोर मिसेस खरे यांना फोन लाव आणि कलाला फोन लावून दे आणि नक्की तिला मोठमोठ्याने बोलून दे. म्हणजे आपण सर्वजण तेथे असताना कलाही तिच्या आई बरोबर संगीता बरोबर फोनवर बोलेल आणि सर्वांना मात्र ते खूप असं राग आणण्यासारखं होईल. आणि पुढे काय करायचं आहे ते मी बघते. सरोज वहिनीने तर यांच्या नात्याला 1 महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे, मग त्याला आपण 5 दिवसात दाखवून देऊ. म्हणून आता रोहिणी आणि नैना खूप खुश होतात आणि राहुल सुद्धा. त्यानंतर आता इकडे सर्वजण जेवायला हे येणार असतात. अद्वैत आलेला असतो. अद्वैत आता कला आणि रजनी ह्या दोघी तिथे वाढत असतात. तर कलाला विचारतो की आबा कुठे. तेव्हा आता कला म्हणते की आजोबा यांचं जेवण झालेलं आहे, कारण त्यांना अगोदर गोळ्या घ्यायच्या असतात. त्यावर आता रजनी म्हणते की अरे त्यांनी तर लवकरच जेवायला पाहिजे. आणि तेवढ्यात मात्र राहुल आणि रोहिणी नैना हे जेवायला आयते येऊन बसतात आणि अगदी प्लॅन मात्र त्यांना वर्क करायचा असतो. तेव्हा नैना लगेच मुद्दाम कला वाढत असते. तर कलाच्या हातातील ते भांडं घेते आणि कला बघू मी वाढते, अगं दे इकडे मी वाढते. आणि आता अद्वैतला म्हणते की भाजी वाढू का. आणि आता वाढता वाढता ती कला विचारते की अगं कला काही आईशी तुझं बोलणं झाले की नाही. तेव्हा आता कला विचारते की का ग तू असं का विचारते. त्यावर आता नैना म्हणते की अगं तसं काही नाही, कारण तुझं तर रोज मम्माशी बोलणं होत असतं आणि त्या तिकडे जे काही अपडेट्स आहे तर ते मला मिळत असतात. काही दिवसात काही कळालं नाही म्हणून तुला विचारते, कारण बऱ्याच दिवसापासून तू माझ्यासमोर असं काही बोलली नाही. तेव्हा आता कला म्हणते की अगं मग तुला इतकीच काळजी आहे तर मग रोज तू आई बाबांना फोन करत जा ना. आणि आठवण आली की रोज फोन करायचा आणि त्यांना सुद्धा आवडेल तू रोज फोन केला तर. परंतु तुला तरी त्याचं काय, कारण तू देणं घेणं नसल्यासारखं हल्ली वागत आहे. आई बाबांचं तुला काही घेणं देणं नाही, तू फक्त तुझ्याच तोऱ्यामध्ये आहेस. तेव्हा आता नैना तर रागाने कलाकडे पाहत असते. नैनाच्या हातातील आता लगेच भांडं घेऊन वाढायला घेते. तेव्हा आता नैनाला तर खूप राग येतो. नैना आता मनात म्हणते की झाली हिची एकदाची चाव सुरू. तेव्हा आता लगेच ती स्वतःला परत म्हणते की आता जाऊन दे, आपल्याला फक्त तिच्याकडून जे काही करून घ्यायचे आहे तर ते करून घ्यावे लागेल. म्हणून ती स्वतःला शांत करते आणि कलाला म्हणते की बरं तुला आहे ना, मग मी लगेच आईबाबांना फोन करते. तेव्हा मात्र आता लगेच ती संगीताला कॉल लावते. संगीता धावतच येते आणि दिनकरला म्हणते की अहो फोन केव्हाचा वाजतोय, तुम्ही लक्ष द्यायचं, घ्यायचा ना फोन. तेव्हा आता लगेच संगीता फोन उचलते, म्हणजे फोनकडे पाहतेस तोच लगेच नैनाचा फोन बघून संगीता म्हणते की बाबो आज चक्क नैनाचा फोन. तेव्हा आता दिनकर म्हणतो की हो बघ तरी नक्की नैना काय म्हणत असेल, आज तिने इतक्या दिवसातून कशासाठी फोन केला असेल. तेव्हा संगीता लगेच फोन उचलते आणि हॅलो नैने असं म्हणते. तर लगेच नैना म्हणते की हो मम्मा. तेव्हा आता लगेच संगीता विचारते की कशी आहेस ग बाळा तू, आणि तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना. त्यावर आता मुद्दाम ते कला समोर म्हणत असते की अगं आई मम्मा मी तर अगदी बरी आहेस, मी सहज फोन केला होता आणि तू कशी आहेस बरं. तेव्हा आता संगीताला लगेच आश्चर्याचा धक्का बसतो. संगीता म्हणते की काय अगो काय बोलतेस. तेव्हा आता लगेच नैनाला हसू येतं. तर दिनकर म्हणतो की संगी अगं काय झाले. तेव्हा आता संगीता म्हणते की अहो नैनी चक्क आज माझ्या तब्येतीची विचारपूस करते. तेव्हा आता नैना विचारते की काय ग मम्मा काय झाले. तेव्हा आता संगीता म्हणते की अगं काही नाही, मी तर बरी आहे, तू बरी आहेस ना. आणि बरं एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, तुला खूप चांगली माणसं भेटलेली आहे, त्यामुळे तू त्यांच्या मनाचा कायम विचार कर, त्यांना सांभाळून घेत जा, त्यांना जप आणि राहुल रावांना सुद्धा जप. आणि आत्याबाई सुद्धा खूप चांगले आहेत, त्यांचं सुद्धा मन तू सांभाळ आणि आता सगळ्यांना जप, तू सगळ्यांची काळजी घे. तेव्हा मात्र नैनाला खूप असं म्हणजे इरिटेट होत असतं. तर ती मनात म्हणते की आता ही दुसरी आणि कला ती पहिली, आता हिची बडबड सुरू झाली. एकदा की यांची बडबड सुरू झाली तर ह्या दोन्ही बायकांना काही थांबायचं नावच नसतं. आणि नैना आता लगेच आईला म्हणते की नाही अगं तू तुझी काळजी घे आणि बाबांची सुद्धा काळजी घे. तेव्हा आता संगीता म्हणते की अगं आम्हाला तर पोरींची काळजी असते, आमचं काय, आम्ही तर व्यवस्थितच आहोत. आणि आई आणि बापांना काय लागतं की त्यांच्या पोरी ह्या आनंदात असतील तर त्यांची काळजीही मिटत असते. आणि
एवढ्यात आता नैना लगेच जोराने खोकला आल्याचं नाटक करते, ठसका लागल्याचं, कारण तिला आता कलाशी बोलायला फोन द्यायचा असतो. तेव्हा आता नैना म्हणते की अगं मम्मा तू असं कलाशीच बोल, म्हणून कलाच्या हातात मोबाईल देते. तेव्हा मात्र आता कला म्हणते की आई अगं बोल ना. तर आता संगीताला वाटतं की नैना आहे आणि ती विचारते की काय ग तुझा ठसका थांबला की नाही. तेव्हा कला म्हणते की अगं आई आता ठीक आहे आणि बोल ना आई काय म्हणत होती. तेव्हा आता संगीता प्रेमाने म्हणते की काही नाही कला, अगं बोलत होते आणि काय ग तू ठीक आहे ना. आणि हे बघ अगं म्हणून कला बोलता बोलता थोडीशी बाजूला जाते. तेव्हा आता संगीता म्हणते की अगं हे बघ वाळवून काढलेला आहे मी आणि सांगवी मिरच्या. तर कला ते ऐकून इतकी खुश होते आणि काय आई सांगवी मिरच्या आणि तू मला का सांगितलं नाहीस ग, सगळी काही तयारी झालीस का तुझी. त्यावर आता संगीता म्हणते की हो सगळी तयारी झालेली आहेत, लाट्या सुद्धा तयार करून ठेवल्या. त्यावर आता कला म्हणते की आई अगं काय सांगतेस, पापडाच्या लाट्या सुद्धा तू करून ठेवल्या, माझ्यासाठी तू डब्यामध्ये जरा बाजूला काढून ठेव. तर संगीता म्हणते की हो. तर कला म्हणते की नाहीतर गुंड्याबरोबर तू लगेच डबा पाठवून दे, नाहीतर तू विसरून जाशील आणि तुला माहिती आहे ना मला खूप आवडतात. त्यावर तर संगीता म्हणते की हो हो अगं तुझ्यासाठी तर एक सेपरेट असा डब्बाच मी काढून ठेवलेला आहे, गुंड्याकडे मी पाठवूनच देते. तेव्हा आता कला ते ऐकून खुश होते आणि मस्त म्हणते की मी रजनी मॅडम यांना सांगतच होते आई तर जगात भारी पापड करते. आणि लगेच आवाज देऊन ते रजनीला सांगते की रजनी मॅडम आई अहो उद्याच वाळवण घालणार आहे आणि आपल्याला सुद्धा मी तिला पापड करायला सांगते, त्यामुळे आई हे बघ तू आमच्यासाठी सुद्धा काहीतरी असे जास्तीचे पापड कर. आणि हे बघ आई मला पोह्यांचे पापड सुद्धा खूप आवडतात, ते सुद्धा पाठवून दे. तेव्हा आता लगेच आता सर्वजण जेवत असतात, सरोज तर तेथे असते आणि अद्वैत सुद्धा. रोहिणी मुद्दा म्हणते की खरंच ही मुलगी किती मोठ्याने बोलते बरं. तेव्हा आता सरोज तरला तेच हवं असतं. सरोज रागाने म्हणते की नाहीतर काय आणि कुणाला इतकं हिचा हा आवाज मोठ्याने ऐकण्याचा इंटरेस्ट आहे. तर तेव्हा लगेच आता रोहिणी म्हणते की हे बघ ना सरोज मॅडम अगं आपल्या घरामध्ये कोणी इतक्या मोठ्याने कधीच बोलत नाही म्हणून, आणि सॉरी खरंच असं बोलू नाही असं सुद्धा आहे, कारण ही मुलगी खरंच इतकं अडाणी असल्यासारखं वागते. अगं येथे आपण सर्वजण बसलेला आहोत आणि जरासा सुद्धा सेन्स इला नाही का. आणि मनात आता हे सर्व बोलून रोहिणी मात्र इतकी खुश होते आणि वातीला मात्र उदबत्तीची ठिणगी लागली. तर आता फक्त रॉकेट फुटायचं बाकी आहे आणि एकदा की आता सरोज वहिनीचं रॉकेट फुटलं तर ते आता डायरेक्ट अद्वैतला जाऊन भिडणारच. तेव्हा आता रोहिणी अगदी खुशून मनात हे सर्व बोलते. त्यानंतर आता मात्र कला ही संगीताशीच बोलत असते. तेव्हा मात्र आता कलाला तिकडून थोडासा वेगळा आवाज येत असतो. तर ती कला म्हणते की आई अगं तू शेजारी कोणी आलेला आहे का आणि काय इतका आवाज येतो, फोनवर आवाज व्यवस्थित येत नाही, म्हणून कला इकडून थोडंसं मोठ्याने बोलते. म्हणजे अच्छा शेजारची ज्योतिताई आली असेल आणि तिचं तर बाळत पण असेल. तेव्हा आता रोहिणी मुद्दाम सर्वांसमोर म्हणते की अच्छा बघा ना हिला शेजारचं जे काही आहे तर त्या लोकांचं सुद्धा पडलेलं आहे, म्हणजे त्यांच्या मुलीची मुलगी बाळपणासाठी आली असेल आणि या घरामध्ये जेवताना सुद्धा शांतता नाही आता. तेव्हा आता संगीता सांगत असते की अगं ते काही विचारू नको, या दारातून येते त्या दारात जाते, त्या दारातून येते या दारात जाते. कला विचारते की बाबा कसे आहे, उद्या येताने घरी चक्कर मारते. तेव्हा संगीता म्हणते की अगं ते तर बरे आहे, परंतु नैनाला जो काही ठसका लागला होता तो बरा आहे का आता. नैनी तर बरी आहे ना. तर कला म्हणते की हो देऊ का, आता ती जेवते आणि ती पूर्णपणे बरी आहे. तेव्हा संगीता म्हणते की हो जरा दे ना. तर कला ही बोलत बोलत नैना जवळ येते, परंतु नैना खुणावून मी नंतर फोन करेल असं कलाला मुद्दाम सांगते. तर संगीताला आता कला म्हणते की आई तुला नंतर फोन करेन, ती आता जेवते, मी तुला नंतर फोन करायला सांगते तिला आणि बाय गुड नाईट म्हणून कला लगेच फोन कट करते. तेव्हा आता कलाने फोन ठेवल्यानंतर रोहिणी लगेच तिला म्हणते की कला अगं काही बेसिक नॉलेज वगैरे आहे की नाही तुला, मॅनर्स, किती मोठ्याने तू फोनवर बोलत होतीस ग. तेव्हा आता लगेच नैना म्हणते की मॉमिन लाव अहो कलाला खूप पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून फोनवर मोठ्याने बोलायची सवय आहे, तर कधी कधी तर ती किंचाळून सुद्धा बोलत असते. तर कला नक्की हे काय बोलतात कलाला काही समजत नसते, परंतु हा मात्र यांचा ठरलेला प्लॅन असतो. त्यावर आता रोहिणी लगेच म्हणते की अगं कला तुला इतक्या मोठ्यानेच बोलायचं होतं तर फोनवर कशाला बोलत होती बरं. त्यावर आता नैना सुद्धा हसून म्हणते की कला तू जर अजून जोरात बोलली असते तर आईला डायरेक्टली ऐकू सुद्धा गेलं असतं. तेव्हा कला आता थोडीशी घाबरते. कला म्हणते की खरंच सॉरी, मी इतकं मोठ्याने बोलत होते का, खरंच माझ्या लक्षात नाही आलं, सॉरी. आणि काय कसं म्हणजे आईशी बोलताना मोजून मापून कसं बोलणार बरं आपण. त्यावर आता सरोज सुद्धा रागाने म्हणते की हिला काही जरी सांगितले तर हिचं उत्तर तर कायम हे तयारच असतं. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की अगं कला अद्वैत आहे ना, अद्वैत तू जरा काही त्याच्याकडून गोष्टी शिकत जा, कारण अद्वैतला कोणताही कितीही कॉल आले तरी तो अगदी हळुवारपणे त्यांच्याशी बोलत असतो.
आणि ऑफिसमध्ये असताना सुद्धा जर कोणी आगळबगळ जर बोलले तर अद्वैतची लगेच चिडचिड होत असते। आणि अगं तुझं आता त्याच्याबरोबर लग्न तर झालेलं आहे, त्यामुळे काही गोष्टीमध्ये सुद्धा तू आपल्या नवऱ्यासाठी स्वतःमध्ये असे काहीतरी बदल तर घडून आण, आणि बाकी तर काही गोष्टीमध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुमचं तर काही सारखं नाहीच, पण निदान सुद्धा मॅनर्स हे त्याला शोभेल असे ठेव। आणि मुद्दाम आता रोहिणी अद्वैत समोर हे बोलत असते आणि सरोज समोर। आणि हेच बघ अगं माझं असं म्हणणं आहे की जर उद्या तू आणि अद्वैत एकत्र एखाद्या कार्यक्रमासाठी गेलात आणि तेथे मात्र मिसेस खऱ्यांचा जर फोन आला तर तू इतक्या मोठ्याने बोलणार आहेस का तेथे सुद्धा? अगं अद्वैत इतका मोठा बिझनेसमन आहे आणि तुझ्या अशा वागण्यामुळे त्याचं सगळीकडे हसू होईल, तुझ्या असे विसंगत वागण्याने त्याचं काय होईल एकदा विचार कर। तेव्हा मात्र आता सरोज रागानेच उठते आणि झाले माझे असे बोलून ती आतमध्ये निघून जाते। तेव्हा आता लगेच रोहिणी विचार करते की ही सरोज वहिनी अशी का आहे की जरा मी काही बोलले तर लगेच इतकं मी बोलले तरी सुद्धा हिचं त्यावर काही असं रिॲक्शन नाही, आणि बापरे जर असं झालं तर मात्र सगळं काही प्लॅन फ्लॉप होईल। तेव्हा मात्र आता सरोज ही अद्वैत जवळ थांबलेली असते आणि अद्वैतच्या कानामध्ये ती म्हणते, सरोज म्हणते की अरे हे बघ त्या कसे बोलतात आणि नक्की काय बोलतात, जरा डोळे आणि कान उघडे ठेव म्हणजे जरा स्पष्ट तुला ऐकू येईल। तेव्हा सर्वजण आता सरोज आणि अद्वैत या दोघांकडे पाहत असतात। रजनीला सुद्धा आता हे समजते। तेव्हा आता सरोज आतमध्ये निघून गेल्यानंतर कला म्हणते की ह्या नक्की दोघं मायलेक काय बोलत असतील आणि ह्या अशा का बोलून गेल्या असतील, ह्या मायलेकाचं नेमकं काय चालू असतं देव जाणे। तेव्हा अद्वैत सुद्धा आता कलाच्या ह्या बोलण्याचा अगदी विचार करत असतो की असं चार चौघामध्ये फोनवर कोणी असं मोठमोठ्याने बोलतं का, आणि खरंच मला सुद्धा हे अजिबात नाही आवडणार आणि मी तर हे सगळ्यांना सांगतच असतो। आणि लगेच अद्वैत सुद्धा ताटावरून उठून जातो। तेव्हा कला पाहते, कला आता मनात म्हणते की आता याला काय झालं असेल, म्हणून कलाला सुद्धा आता खूप टेन्शन येते। त्यानंतर आता काजल जे काही घडलेला कॅफेमध्ये प्रकार आहे आणि सोहमचं जे काही वागणं आहे त्यामुळे डिस्टर्ब होते आणि अगदी नाराज होऊन ती घरी येते। तिला सारखं सारखं आता कॅफेमध्ये जे काही घडलेले आहे ते सर्व डोळ्यासमोर येत असतं आणि सोहम आज त्या अनामिकासाठी तिच्यावर किती रागावलेला असतो हे सुद्धा तिला आठवून वाईट वाटतं। सोहम असा का वागत असेल म्हणून तिला खूप टेन्शन येते। तेवढ्यात आता संगीता तेथे येते। संगीताचं लक्ष काजलकडे जाते। संगीता लगेच काजलला म्हणते की काजू आलीस का तू? तेव्हा आता लगेच घाईने संगीता तिला पाणी देते आणि खूप माझं बाळ दमलं असेल म्हणून ती पाणी द्यायला जाते, परंतु काजलचं मात्र आता संगीताकडे सुद्धा लक्ष नसतं। संगीता परत म्हणते की काजू अगं काजल काय झाले, काही झाले का, कोणी काही बोलले का तुला? त्यावर आता काजल ही तिचं लक्ष संगीताकडे जाते आणि ती काही नाही असं म्हणते। कॅफेमध्ये खूप असं काम होतं त्यामुळे जरा दमल्यासारखं झालं असं मुद्दाम ती संगीताशी खोटं बोलते आणि म्हणून बाकी काही नाही, डोळ्यामध्ये मात्र पाणी आलेलं असतं आणि काही नाही मी आवरून येते आई असं म्हणते। कारण आता संगीता ती आतमध्ये गेल्यानंतर विचार करते की रोज मला ही खरे बाई म्हणते पण आज मात्र ही मला आई म्हटली, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून संगीताला सुद्धा आता काजलची काळजी वाटते। त्यानंतर मात्र आता कला ही आता आवरल्यानंतर रूममध्ये येते तर अद्वैत मात्र आता ते जे काही तो फळा आहे तर त्या फळ्यावर आता जो काही विचार करून लिहित असतो तर कला आता ही सर्व पाहते। कारण आता अद्वैत भिन्नता समोर लिहिलेलं असतं की खरेला साधं फोनवर बोलण्याचं सुद्धा मॅनर्स नाही म्हणून। कला ते सर्व वाचते आणि अद्वैतला म्हणते की अरे काही पण कसा लिहितोस तू? तेव्हा मात्र आता अद्वैत लगेच म्हणतो की मी तुला खाली बोलताना ऐकलं आणि हाच आपल्यातील फरक आहे की फोनवर बोलताना सुद्धा कसं बोलायचं हे तुला नाही कळत, असं बोलतात का फोनवर इतक्या मोठमोठ्याने? आणि जर फोनवर बोलायचं असेल तर अगोदर एक्सक्यूज मी असं म्हणायचं आणि जरा बोलण्यासाठी बाजूला जायचे, परंतु तू तर। तेव्हा आता कला म्हणते की हे बघ काही कसं बोलतोस रे, आणि चांदेकर तू आता असली खुसपट काढणार आहे की आणि काय तर म्हणतो की मी इतक्या मोठ्याने बोलते म्हणून। अरे प्रत्येकाचा आवाज हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाच्या आवाजाची पट्टी ही वेगळी असते, कारण आपण रोबोट नाही तर माणसं आहोत हे लक्षात घे। आणि मुळात तुला हे सर्व लिहावंसच कसं वाटलं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ प्रश्न आवाजाचा नाही, प्रश्न हा बेसिक सेन्स आहे। आपण जर चार चौघामध्ये तर ह्या आवाजात बोलायचा असतो का? आणि जर उद्या बिझनेसच्या मीटिंगला गेलो, कुठल्या कॉन्फरन्सला गेलो, तर कोणत्या असं इव्हेंटला गेलो आणि जर तेथे तुला गेलं असताना फोन आला तर तेथे तू इतक्या मोठ्याने बोलणार आहेस का? आणि त्यावरून मात्र मी इरिटेट होणार आणि त्यामुळे आपल्यामध्ये भांडण होणार। सोशल स्ट्रीटची वाट लागेल ते तर वेगळंच राहील, आपल्यामध्ये भांडण तर होईलच, त्यामुळे असे आपण कायम एकत्र नाही राहू शकणार। आता आपला जे काही आहे ते सगळं काही वेगवेगळं आहे, आपण पुढे एकमेकांबद्दल एकमेकांविषयी असं मनामध्ये काही असा विचार करून एकत्र नाही राहू शकत। आपण आता
वेळ वाया घालवायला नको. तेव्हा आता लगेच कला ही विचारात पडते. कलाला अद्वैतचं बोलणं हिट असतं आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आणि कलाचं जे काही तू आणि ममाचं भांडण आहे शेवटी ते सुरूच असतं आणि शेवटी आता अद्वैत कलाला म्हणतो, दिवसात तुला माझी जी काही बाजू आहे ती पूर्ण भरलेली दिसेल आणि तुझी जी बाजू आहे ती पूर्ण रिकामी असेल. तर कला म्हणते की हे बघ, आपल्या दोघांमधील समानता आणि भिन्नता हे जे काही आहे ना ते आपण दोघांनी मिळून शोधायचं आहे. आता लगेच सरोज ही अद्वैतचे कान भरत असते. अद्वैतला म्हणते की हे बघ, ती मुलगी तुझ्याबरोबर माणुसकीने जे काही ज्या वेळेत वागली ना ते जे काही वागली ते तिची पोझिशन जपण्याकरता आणि हे बघ सगळ्या प्रश्नांची उत्तर ही तुझ्याकडेच आहे, ती तुलाच मिळणार. आणि तेवढ्यात आता आबांनी हे सर्व काही ऐकलेलं असतं. म्हणजे आता अद्वैतलाही चिडण्याचं आणि कलापासून वेगळे होण्याचं कारण जे काही आहे तर ते सरोज आहे. म्हणजे सरोज आता अद्वैतचे कान भरते हे आबांनी आता पूर्णपणे ओळखलेलं असतं. अद्वैत आबांकडे पाहतो आणि आबा असे म्हणतो तेव्हा सरोजला तर आता एक खूप मोठा धक्का बसतो. सरोज आता लगेच अशी कावरी होते आणि आबांनी मात्र पूर्ण ओळखलेलं असतं. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.